तुमचं कुटुंब फोडल्यावर तुम्ही शांत बसणार का? तुमची पार्टी फोडल्यानंतर तुम्ही शांत बसणार का? मला नाही आवडलं हे, मग मी अग्रेसिव्ह झालो. ही जी संघर्ष यात्रा आहे ही युवांसाठी नसून रोहित पवारांसाठी आहे. नुसतं पैशाकडे बघूनच जर राजकारण होणार असेल तर कॉन्ट्रॅक्टरची मुलं राजकारणात येणार, आमदार होणार. मराठवाड्यामध्ये मी आत्ता आहे, त्याच्यामध्ये काही लोकांना हे आवडणार नाही, पण कॉपी करण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे. तर मला असाही प्रश्न पडला होता, मी राजकारणात आलो, हे योग्य केलं का योग्य केलं? हे सरकार परत आलं तर राज्याचं जे वाटोळं होणार आहे ते कधी परत रिकवर होईल असं मला वाटत नाही. अजितदादांशी शेवटचं बोलणं कधी झालं होतं? अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं असं वाटतं का? आणि बहुतांश ट्रोलर भाजपचे जे आहेत आता ते भारतात बसत नाही, भारताच्या बाहेर बसतात. पैसा खूप आहे ना भाजपकडे. तुमच्यावर पुस्तक लिहिण्याचा विचार करताना तर बायोपिक करण्याचा प्रयत्न करता तेव्हा समजायचं की तुमचे रिटायरमेंट जवळ आले. जे अनाजी पंत आहेत आपल्या या राज्यामध्ये, या देशामध्ये, तर ते सुद्धा आज हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करतायत, मराठा विरुद्ध ओबीसी करण्याचा प्रयत्न करतायत. तुमचे प्रश्न संपलेत का अजून? नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये. युवा संघर्ष यात्रा सुरू आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि आज खास पॉडकास्ट आहे. पॉडकास्ट कोणाचा आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल, तर आपण थोडासा सस्पेन्स ठेवूया. आणि आपला आजचा एपिसोड स्पॉन्सर केलेला आहे TWJ इव्हेंट्स यांनी. तर तुमच्या घरात काही कार्यक्रम असेल तर तुम्ही TWJ इव्हेंट्सला नक्की संपर्क साधू शकता. आणि हो, डिस्काउंट अजब गजबचं नाव सांगितल्यानंतर स्पेशल डिस्काउंट सुद्धा देण्यात येणार आहे. तरी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची सगळी माहिती दिलेली आहे. लगेच फोन करायचा, इव्हेंट्स असेल तर त्यांना फोन करायचा आणि लगेच अजब गजबला सबस्क्राईब करायचं. चला पॉडकास्ट सुरू करूया. तू आवाज वादळे ही मनगटात जागू दे. तुझी ही मशाल घेऊन या संग चाल, हक्क घेऊनच आता राहू रे. चल युवा, उठ चाल संघर्ष कर आता नवा. चल युवा, उठ चाल जिंकून घे तुझा लढा. चल युवा, संघर्ष यामुळे हो आता पुन्हा. संघर्ष यात्रा आहे, युवा संघर्ष यात्रा. नक्की कोणाचा संघर्ष आहे? महाराष्ट्रामध्ये असणारे जे सामान्य लोक संघर्ष करत आहेत त्याचं एक प्रतीक म्हणून ही युवा संघर्ष यात्रा आहे. याच्यामध्ये युवांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, छोटे मोठे व्यावसायिक आहेत. या सगळ्यांचे मुद्दे घेऊन आम्ही या युवा संघर्ष यात्रेमध्ये चालत आहोत. पण या युवा संघर्ष यात्रेचा एक महत्त्वाचा मुद्दा होता की युवा आयोग स्थापन करायचा आहे ना. तर माझं असं म्हणणं की आतापर्यंत एवढे आयोग आले, एवढे स्थापन झाले, पण नेहमी असं होतं की तो आयोग ज्या कारणासाठी स्थापन झाला ते कारण कुठेतरी मागं पडताना. असं कोण म्हणालंय? महिला आयोग आहे, महिला आयोग चांगलं काम करते. जसं महिला आयोग काम करत आहे तसंच युवा आयोग याली सुद्धा काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. की आज अनेक वेळा अनेक युवांना विविध प्रश्न असतात, स्कॉलरशिपचा असू द्या, नोकरीचा असू द्या, नाही तर इतर काय असतील, तर त्यांच्यावर जी काही योजना असतात त्याच्यामध्ये जर त्यांना असं वाटत असेल नाही काहीतरी चुकतं आहे, सरकारकडनं आमच्यासाठी बनवलेली जी योजना आहे ती आमच्यापर्यंत पोहोचत नाही, मग ते कोणाकडे जाणार? नेत्याकडे जाण्यापेक्षा आयोगाकडे गेलं तर कदाचित त्यांना न्याय मिळेल. हे जे तुम्ही आता प्रश्न मांडताय, आत्ता 19 पर्यंत महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्या सरकारमध्ये तुम्ही हे प्रश्न लावून धरले का? धरले ना. त्यामध्ये अनेक मुद्दे घेतले होते. ठीक आहे, त्यात 1.5 वर्ष करोनाच्या काळामध्ये गेला, त्यात अनेक अडचणी होत्या, आर्थिक पण आणि आरोग्याच्या पण. पण ते असतानासुद्धा आम्ही अनेक वेळा मुद्दे मांडलेले आहेत. आणि तुम्ही जर माझे अधिवेशनामध्ये मांडलेले मुद्दे सोशल मीडियावर सुद्धा बघितले तर याच अनुषंगाने ते मुद्दे मी मांडलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जर मला प्रश्न विचारत असाल की सत्तेत असताना तुम्ही काय करता आणि सत्तेत नसताना तुम्ही यात्रा काढता, त्याचं उत्तर एकच आहे, सत्तेत असतानासुद्धा हे मुद्दे मी मांडत होतो. आता मी विरोधात आहे तेव्हासुद्धा आम्ही सर्वजण हेच मुद्दे मांडत आहोत. आणि येत्या काळामध्ये सत्तेत आल्यानंतर या मुद्द्यापैकी माझा अंदाज आहे 70-80% मुद्दे हे आम्ही कव्हर करू. हे जी आता टीका होते, तुमचा एक या युवा संघर्ष यात्रा आहे ती कोणाला तरी टार्गेट करते असं म्हणतायत लोक. तुम्हीही आज एक ट्विट केलं आहे, जे काही तुम्ही सांगा ते काय ट्विट केलं आणि तुम्ही त्याचं एक स्पष्टीकरण द्या. तुम्ही वाचलं का? हो वाचलंय. सांगा ना तुम्ही काय आहे ते ट्विट. की अनाजी पंत म्हणून जे काय आहे. मी व्यक्तीबद्दल बोललो का एका वृत्तीबद्दल? म्हणजे वृत्तीबद्दल बोललात? हां, मग मी वृत्तीबद्दल बोललो. तर काय वेगळं काय? पण ती वृत्ती कोणाला टार्गेट करणारी होती का? असं नाही, एका विचाराला टार्गेट. संतांनी त्याच्या आपण संत नामदेव महाराजांचा फोटो इथे आहे. संतांनी संघर्ष कोणाच्या विरोधात केला हीच अनाजी पंतांची जी
प्रवृत्ती आहे त्याच्या विरोधात केला. म्हणजे जे लोक चांगल्या विचाराला अडवण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांचं स्वतःचं हित मनामध्ये ठेवून लोकांना त्रास देत असतात, अशी ती वृत्ती आहे. तर संतसुद्धा तिथं हुकले नाहीत. त्यांनी तो प्रयत्न करून त्या वृत्तीच्या विरोधात त्यांनी ते लढले. त्यानंतर शिवशाहू फुले आंबेडकरांनी तेच केलं. याच वृत्तीच्या विरोधात त्यांनी लढा लढला. आत्तासुद्धा आधुनिक जे अनाजी पंथ आहेत आपल्या या राज्यामध्ये, या देशामध्ये, तर ते सुद्धा आज हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करत आहेत, मराठा विरुद्ध ओबीसी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि जे काय बेसिक फॅब्रिक आहे आपल्या राज्याचं, एकता, समानता, बंधुभाव, ह्यालाच डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि यालाच मी आधुनिक अनाजी पंथ असं म्हणतो. ती एक प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीच्या विरोधात आपल्याला लढायचं. आता एक आहे, मी फक्त एक स्टेटमेंट केलं, त्याच्या खाली जर आपण कॉमेंट्स बघितल्या, काही भाजपच्या नेत्यांनी सुद्धा केलेल्या आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या एका नेत्याचं नाव घेतलं. तर त्यांची चूक आहे, माझी नाही. मी वृत्ती आणि प्रवृत्तीबद्दल बोलत होतो. तेच नाव घेत सुटले, तर त्याला मी काय करू. कदाचित त्यांच्या मनामध्ये सुद्धा असं वाटत असावं की ही प्रवृत्ती या नेत्याला फिक्स होते, असं कदाचित असावं. अजून एक असा सूर येतो, ह्या कितपत सूर बरोबर माहीत नाही, की ही जी संघर्ष यात्रा आहे ही युवांसाठी नसून रोहित पवारांसाठी आहे. असा एक सूर निघतो की इलेक्शन जवळ येत आहेत, तर ही यात्रा नक्की कुणासाठी, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? त्यालाच एक धरून मला असा प्रश्न होता की ॲग्रेसिव्हनेस तुमचा जरा जास्त दिसतोय. आत्ताच्या काय गोष्टी घडल्या, काही लोक बाहेर पडले आणि सत्तेत जाऊन बसले, त्यानंतर तुमचा ॲग्रेसिव्हनेस त्याच्यापेक्षा जास्त दिसणारच ना. तुमचं कुटुंब फोडल्यावर तुम्ही शांत बसणार का? तुमची पार्टी फोडल्यानंतर तुम्ही शांत बसणार का? मराठी माणूस कधी शांत बसत नाही. मी मराठी माणूस आहे, मला नाही आवडलं हे, मग मी अग्रेसिव्ह झालो. त्यात हरकत काय? मग युवा काय अग्रेसिव्ह होत नाही का? सारखं शांततेच बोलायचं का? खूप शांत सारखं बोललं तर लोक आपल्याला गृहीत धरतात. त्यामुळे जे लोक अशांतता पसरवत आहेत त्यांच्या विरोधात शांत बसून चालत नाही, त्याच्या विरोधात सुद्धा आपण अशांत झालो पाहिजे. त्यामुळे अशांतता आपण कुठल्या पद्धतीने व्यक्त करतो हे महत्त्वाचं आहे. यात्रा मी कशासाठी काढली तर महाराष्ट्रात जाणून घेण्यासाठी काढली, लोकांना भेटण्यासाठी काढली, लोकांना भेटून त्यांच्या अडचणी समजण्यासाठी काढले. आता मी जर माझे विरोधक काय बोलतात याचा विचार करत राहिलो तर खऱ्या अर्थाने आत्ता मी घरी बसायला पाहिजे होतो, AC लावून TV समोर एखादी मॅच बघायला पाहिजे होतो. मी क्रिकेटचा अध्यक्ष आहे. अध्यक्ष असतानासुद्धा मी कुठल्याही भारताच्या स्टेडियमला जाऊन वर्ल्ड कपच्या प्रत्येक मॅचेस प्रेसिडेंटच्या लाऊंजमध्ये जाऊन बघू शकलो असतो. मी कुठेही घेतला नाही. जर महाराष्ट्र जळत असेल तर मला क्रिकेट आवडूनसुद्धा मी मॅच बघितली नाही. ह्याच्यावरून काय, हा त्यागच आहे ना. तुम्हाला क्रिकेट आवडतं आणि तुम्ही तिथं त्याग करत असाल. आज तुम्हाला वाटतं का की मला असं एकदम मस्त कुठंतरी एखाद्या बाहेरच्या ठिकाणी जाऊन निवांत एवढ्या वातावरणामध्ये नाही राहत. मी चालतोय. आता ठीक आहे, विरोधक बोलत राहणार. संतांच्या विरोधात अनेक लोक बोलले, महाव्यक्तींच्या विरोधात बोलले, तुमच्या विरोधात लोक बोलत असतील, समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या विरोधात लोक बोलत असतील. पण जे लोक खऱ्या अर्थाने लढायला तयार आहेत ते बाकी लोकांचा विचार करत नाही. मी तर अजिबातच करत नाही. त्यामुळे मला काय माझे विरोधक बोलतात ते गेलं उडत, काय मी नाही घाबरत. आता तुम्ही गावागावात जाताय, तुम्हाला युवा भेटतात, महिला भेटतात, त्यांचा आक्रोश कोणाकडे, राजकारणावर आहे की राजकारण्यांवर आहे? राजकारणावर पण आहे, राजकारण्यांवर पण आहे. एक विशिष्ट पद्धतीचं जे राजकारण आहे त्याच्या विरोधात आजचे सर्व युवा आहेत असं मला वाटतं. पण मग हा आजचा युवा, किंवा मी असं म्हणेन की युवा नेतृत्व राजकारणाकडे आता कमी येताना दिसतंय. याचं कारण कास्टिझम आणि रिलिजियस याचा जो जास्त ओव्हरडोस ह्या राजकारणामध्ये पसरायला लागला. नाही, तसं नाही आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीचं राजकारण आलेलं आहे, फोडाफोडीचं आणि पैशाचं राजकारण, त्या सगळ्या गोष्टीकडे बघून युवांना असं वाटतं अरे आपल्याकडे पैसा नसेल तर मग आपण राजकारणात कसं यायचं. आणि या लेवलला जर राजकारण जाणार असेल तर न गेलेलं बरं. त्यामुळे जातीवाद आणि धर्मवाद हा एका वृत्ती आणि प्रवृत्तीचा एक प्रकार आहे. राजकारणात टिकायचं असेल नाही तर तुम्हाला राजकारण जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये सहजपणे आजपर्यंत लोक काय बोलले, 80% समाजकारण 20% राजकारण, हे पूर्वीची पद्धत आहे. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा युवा होते ना, पण त्याचा उद्रेक कधी झाला? कधी नाही झाला. मध्ये आधी काही आंदोलनं झाली, त्याला मोठं स्वरूप आलं, पण ते सुद्धा एका व्यवस्थेच्या विरोधात होतं. परत ते नॉर्मलाइज झालं. आज जे काय आहे ते हे जे काय पैशाचं राजकारण झालेलं आहे तर त्याच्या विरोधात आता लोक कुठेतरी आता बोलायला सुरुवात झालेली आहे. नुसतं पैशाकडे बघूनच जर राजकारण होणार असेल तर कॉन्ट्रॅक्टरची मुलं राजकारणात येणार, आमदार होणार, मोठे मोठे व्यावसायिकांची येणार, राज्यकर्त्यांची येणार. मग ज्यांचं
प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत, म्हणजे सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक जर राजकारणात येणार नसतील तर सामान्य लोकांचे प्रश्न कधी सुटणार नाहीच. आता मराठा आरक्षणाचा एवढा मोठा विषय चालू होता आणि असं म्हणतात की नेत्यांना गावबंदी केली. तुम्हाला थांबवलं का कोणी? कुठल्या गावात थांबवलं? कुठल्या एका गावामध्ये थांबवलं होतं आणि ते थांबवणार याचा अंदाज होता. अंदाज असताना सुद्धा पोलिसांनी सांगून सुद्धा मी पुढे गेलो, त्यांच्याशी चर्चा केली. कुठल्या मुद्द्यांवर आम्ही लढत आहोत, कुठले मुद्दे आम्ही घेऊन चाललेलो आहोत. जर आम्ही दुष्काळाचा मुद्दा घेतला त्यात कुठं जातीवाद आला, जर आम्ही विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा मुद्दा केला त्यात जातीवाद आला नाही, जर आम्ही तिथं हॉस्टेलचे विषय घेतले असतील त्यात जातीवाद आला नाही, त्याच्यामध्ये समजा आम्ही स्पर्धा परीक्षेचा मुद्दा घेतला असेल, बेरोजगारीचा मुद्दा घेतला त्यात जातीवाद आला नाही. त्या सर्व लोकांनी, युवांनी उलट आम्हाला पाठिंबा दिला आणि तिथून आम्हाला पुढे लावलं. आता ह्याच्यामध्ये आम्ही जर समाजकारण करत असू, ह्याच्यामध्ये कुठेही आम्ही धर्मवाद, जातीवाद मनामध्ये ठेवून राजकीय पोळी भाजण्यासाठी कुठेही एखादा इव्हेंट करत नाही. बाकी जे लोक करतायत ते जातीवाद करतात, बाकी लोक जे करतात ते धर्मवाद करतात. ते कशासाठी? तर राजकीय पोळी भाजण्यासाठी. आम्ही जे मनापासून करतोय, स्वच्छ मनाले आणि चांगल्या प्रवृत्तीने आणि वृत्तीने आम्ही करत आहोत ते लोकांना पटतंय. त्यामुळे कुणी आम्हाला तसं अडवलं नाही. उलट न अडवता, ठीक आहे, यात्रेत चालण्यासाठी आले नसले तरी अडवलं नसल्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांचा त्या विषयाला पाठिंबा आहे. मला मराठा समाजाचे युवा भेटले, त्यांनी मला माझा सत्कार केला, मला त्यांनी निवेदन दिलं. ओबीसी समाजाचे भेटले, SC ST समाजाचे भेटले, सगळ्यांनी मला निवेदनं दिलीत, पाठिंबा दिलेला आहे, सत्कार केलेला आहे. याच्यातून एकच समजून घ्या, महाराष्ट्रामध्ये असणारे सामान्य लोक हेच म्हणत आहेत, मुद्द्याचं बोला, आमच्या हिताचं बोला, बाकी राजकारण बाजूला ठेवा. या आरक्षणाचा फुलस्टॉप एक युवा नेतृत्व म्हणून तुम्हाला काय वाटतं की किती दिवस हे आरक्षण 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 याचा फुलस्टॉप कुठे लागणार आहे? काय याचं आरक्षणाचे मुद्दे आणि अडचणी सोडवण्यासाठी सर्व मोठे नेते त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहेत. आम्ही तो छोटे नेते आहोत, नाही तर आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही मेन मुद्दा बोलतोय. आज जे काही घरात भाकरी आणण्यासाठी, हाताला काम देण्यासाठी जे मुद्दे आहेत, चांगलं शिक्षण मिळवण्यासाठी, चांगलं आरोग्य व्यवस्था असायला, संधी, समान संधी सगळ्यांना देण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात ते मुद्दे मी घेऊन चाललेलो आहे. आरक्षण हा खूप मोठा आणि महत्त्वाचा विषय आहे, ज्याच्यासाठी खूप मोठा अनुभव लागणार आहे, जो माझ्याकडे कमी आहे. त्यामुळे त्या विषयात मोठ्या नेत्यांकडे ते विषय आम्ही दिलेले आहेत आणि आमच्याकडे जे मुद्दे आहेत ते सर्व आजचे आहेत, आत्ताचे आहेत आणि त्याच्यावर आज नाही काम केलं तर आजची आणि उद्याची पिढी ही वाया जाऊ शकते. तलाठी भरतीचा फीजचा तुम्ही विषय विधानसभेत पण मांडला होता. आता आपले जे युवा मोर्चाचा जो विषय आहे त्या ठळक मुद्द्यांमध्ये पण आहे, पण तो विषय पुन्हा संपला, म्हणजे एकदम असं कमी कमी होत. कोण म्हणलं संपलाय? आता अधिवेशन त्यानंतर आत्ता होणार आहे, आम्ही थोडी संपून देणार आहे. 1000 रुपये जे घेतले ते परत दिलेच पाहिजे आणि परत 1000 रुपये घेतले नाही पाहिजे. ठीक आहे, मला उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस साहेब बोलले की आत्ताची पिढी सिरियस नाही. किती आम्ही सिरियस आहे हे दाखवून देतो ना. आता हा जो प्रवास 800 किलोमीटरचा करतोय हेच दाखवून देतो ना आम्ही सिरियस आहोत. आम्ही आमचे मुद्दे हे मोडून देत नाही. आम्ही जोपर्यंत त्याला निर्णय दिला जात नाही, त्याला आन्सर दिलं जात नाही, उत्तर दिलं जात नाही, तोपर्यंत आम्ही लढत राहतो. हे आता देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्या सत्तेत असणाऱ्या सर्व नेत्यांना आम्ही दाखवून देऊ. आम्ही संपवणार नाही हे मुद्दे. युवकांच्या काय भावना आहेत? तुम्हाला कोण येऊन भेटतं, काय सांगतं, असं काय कळकळीच काय? आमच्यासाठी काहीतरी करा, आमच्या विषयांवर बोला, आम्हाला संधी पाहिजे, आम्हाला खूप काय करायचं आहे, आम्हाला महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं आहे, आम्हाला देशाला पुढे घेऊन जायचं आहे, पण आमचं कुणीतरी ऐका, असं हे सगळे युवा बोलतात आणि आम्ही त्यांचं ऐकतोय. युवा म्हटलं की आपल्याला 2 पद्धती दिसतात, गावाकडचा युवक आणि शहरातला एक युवक. सगळे आता गावाकडे कोण थांबायला मागत नाही, तर गावाकडे थांबणं किंवा तिथं रोजगार निर्मिती करणं हा एक मुद्दा तुमचा काय म्हणतो? नाही, त्याच्यावर काम करावं लागेल. शेती विषयामध्ये सुद्धा आपल्याला आधुनिकता कशी आणता येईल याचा एक विचार करण्याची जरूरत आहे. त्याच्याचबरोबर तुम्ही बॅलन्स डेव्हलपमेंट जेव्हा कराल, जसं की आता आपण हिंगोलीच्या MIDCला ताकद दिली तर इथला युवा मुंबई पुण्याला जाणार नाही, तो इथंच राहणार. परभणी असेल, माझ्या मतदारसंघात असेल, इतरही जे काही मतदारसंघ असतील, नाहीतर तालुके असतील, जिल्हे असतील, त्या भागामध्ये आपल्याला इंडस्ट्री आणण्यासाठी जर आपण एक विशिष्ट योजना आणू शकलो, त्याला एक विशिष्ट मदत करू शकलो, नाहीतर त्याला कन्सेशन देता आलं लाईटमध्ये, लाईट पॉवर बिलमध्ये वगैरे सगळ्यात, तर नक्कीच इथं इंडस्ट्री येईल. आणि जेव्हा बॅलन्स डेव्हलपमेंट होईल तेव्हा हे युवा शहरामध्ये जाणार नाही. शहरातला युवा असो नाही तर ग्रामीण युवा असो, दोघात क्षमता तेवढीच आहे. फक्त एका बाजूला काही प्रमाणात इंग्लिश बोलत असतील आणि दुसऱ्या बाजूला इंग्लिश बोलायला घाबरत असतील, हाच एक फरक आहे. बाकी त्यांच्या क्षमतेबद्दल मला कुठेही शंका नाही. महाराष्ट्रातले तमाम युवा याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, ते काहीतरी करू शकतात, एवढी धमक तरी या युवा पिढीमध्ये आहे.
फक्त संधी देण्याची जरूरत आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेत काही दोष आहेत असं तुम्हाला वाटतं? खूप मोठे दोष आहेत. म्हणजे आपला स्टेट बोर्ड हा CBSE ICSE यांच्यासोबत कॉम्पिट नाही करू शकत? नाही CBSE चांगलं असं मी म्हणतो असं नाही. त्यातला हिस्ट्री विषय तर अतिशय घातक आहे. त्यामध्ये बऱ्यापैकी महाराष्ट्रातली जी हिस्ट्री आहे ती वगळण्यात आलेली आहे. आणि जर छत्रपती शिवाजी महाराज, शिवशाहू फुले आंबेडकरांची हिस्ट्री तुम्ही वगळत असताल, ते दाखवत नसताल, तर मी स्वतः CBSE बोर्डमध्ये शिकलेलो आहे, मी त्याला पाठिंबा देतो असं नाही. SSE बोर्डला आपल्याला न्यू एज्युकेशन पॉलिसीला काम करत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल करावे लागतील. प्रॅक्टिकल एज्युकेशनवर वाव द्यावा लागेल. गव्हर्नमेंट शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक त्याच्यामध्ये कमतरता आहे, त्याच्यामध्ये लवकरात लवकर भरती ही झाली पाहिजे. त्याच्याचबरोबर ॲडव्हान्स एज्युकेशनचा वापर करत शिक्षणावर खऱ्या अर्थाने फोकस केलं पाहिजे. आज शिक्षण विभागाकडे बघत असताना फक्त नोकरीवर केलेला खर्च हे बोललं जातं, गुणवत्ताबद्दल कुणीही बोलत नाही. आज आपले जे काही कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये फक्त डिग्री दिली जाते, डिग्रीची क्वालिटी असेल नाहीतर गुणवत्ता असेल त्याच्याबद्दल काहीच नाही. आणि मराठवाड्यामध्ये मी आत्ता आहे, याच्यामध्ये काही लोकांना हे आवडणार नाही, पण कॉपी करण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे. त्यामुळे जर मुलांना माहिती आहे कॉपी करून मी पास होणार असेल, सगळेच करतात असं मी म्हणत नाही, पण काही संस्थांमध्ये ते अलाउड आहे, तर मग मुलं अभ्यासच करत नाही, मग कॉपी करून पास होतात, म्हणजे डिग्री मिळते. मग डिग्री मिळाली त्याचा अर्थ तुम्हाला काम मिळेल असं नाही. त्यामुळे 40 to 45% जे मुलं मुली आज डिग्री घेतात त्यांना डिग्री घेतल्यानंतर कामसुद्धा देण्याच्या लायकीची त्यांची स्किल सेट नाही, असा एक रिसर्च आहे. आज इंजिनिअरिंग डिग्री घेतल्यानंतर 48% मुलींना तिथं नोकरी मिळत नाही. आज अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला अंगणवाडीपासून प्रायमरी, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, पोस्ट ग्रॅड इथपर्यंत मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल. आणि ते उद्या नाही आज करावं लागेल. आणि जर नाही केलं तर मग फार मोठी अडचण आपल्या राज्यावर येत्या काळामध्ये येईल. हिवाळी अधिवेशनाचे तुमचे 3 महत्त्वाचे मुद्दे कोणते असतील? नाही, आता मुद्दे अनेक आहेत, कारण का मी खूप LOQ लावलेले आहेत, त्याच्यावर प्रश्न खूप लावलेले आहेत. शेवटी कसं असतं की चर्चेत कुठला येतो हे फार महत्त्वाचं आहे. जो कुठला चर्चेत येईल त्याला मी नक्कीच न्याय देईल. एक वेगळा प्रश्न होता की जर रोहित पवार या नावाच्या मागे जर पवार हे आडनाव नसतं तर रोहित पवारना इतकाच संघर्ष करावा लागला असता का? म्हणजे इतका कमी संघर्ष करावा लागला असता का? तुम्ही संघर्ष कुठल्या अँगलनी बोलताय? म्हणजे आता की जो सामान्य कार्यकर्त्याला करावा लागतो तो. आता मी लहानपणीपासून समाजकारण बघितलं, मी राजकारण बघितलं, त्यामुळे मला राजकारणाचा प्रभाव हा लहानपणीपासून माझ्या विचारावर, माझ्या कामांवर, नाहीतर माझ्या कदाचित त्याच्यामुळेच मी राजकारणात आलो. जर तो प्रभाव मला लहानपणीपासून नसता राहिला, मी डॉक्टराच्या घरी जन्मलो असतो, लहानपणीपासून फक्त डॉक्टर या विषयावर मी चर्चा केली असती, मी डॉक्टर झालो असतो. मी एखाद्या बिझनेसमॅनच्या घरी जन्मलो असतो, बिझनेसबद्दलच चर्चा जर त्या घरामध्ये झाली असती तर मी बिझनेसमॅन झालो असतो. त्यामुळे पवार कुटुंबामध्ये मी जन्मलो आहे, लहानपणीपासून समाजकारण बघितलं आहे, राजकारण बघितलं आहे, म्हणून कुठंतरी राजकारणामध्ये येण्याची ओढ मला लागली असावी. त्यामुळे कुठल्या कुटुंबात कुठल्या कुटुंबात जन्मायचं, कुठलं आडनाव तुम्हाला लागतं, त्याच्याचबरोबर कुठले पालक तुम्हाला मिळणार आहेत, याच्यामध्ये तुमचं कुठेही कर्तृत्व नसतं. हा नशिबाचा खेळ आहे. आता जन्मल्यानंतर तुम्ही तुमच्या जन्माचं म्हणजे तुमच्या आयुष्याचं काय करता, तुम्हाला जी संधी मिळते त्या संधीचं तुम्ही सोनं करता का त्याची राख करता, हे तुमच्या कॅपॅसिटीवर असतं. मी राखीकडे जात नाही, मी सोन्याकडे जात असतो. जे काय मला चांगलं करता येईल हा मी प्रयत्न करत राहणार. मी रिझल्ट बघत नाही, एंड रिझल्ट, मी प्रयत्न बघत असतो. त्यामुळे जे काय मला करायचं आहे ते मी करत राहणार. यश का अपयश हे नंतरचा विषय. त्यामुळे मी फक्त संघर्षाकडे लक्ष देऊन असतो. आपलं जसं नाव आहे अजब गजब, तर आत्तापर्यंतच्या पाहिलेल्या राजकारणाच्या प्रवासात काय अजब गजब गोष्ट घडली तुमच्या प्रवासात पूर्ण? मी राजकारणाकडे फार सकारात्मक दृष्टिकोनातून बघून आलेलो आहे. पण गजब असं झालं की जसं मी आलो तसं राजकारणाची क्वालिटी काही नेत्यांमुळे, काही प्रवृत्तींमुळे इतक्या खालच्या लेवलला गेली, तर मला असाही प्रश्न पडला होता, मी राजकारणात आलो हे योग्य केलं का अयोग्य केलं. पण आता आलेलो आहे तर आता राजकारणाला योग्य पद्धतीने बदलण्याचा मी प्रयत्न करेल. त्यामुळे पूर्वीचं राजकारण मी बघितलं म्हणून मी राजकारणात आलो, पण आल्यानंतर कळालं की राजकारण फारच खराब झालेलं आहे. पण आलो आहे
आता आपण बदलण्याचा प्रयत्न करू सकारात्मक दृष्टिकोनातून. मोदींना मोदींना भारत लेवलला महाराष्ट्रातला असा कोणता नेता वाटतो की जो त्यांना अपोज करू शकेल, टफ देऊ शकेल? कदाचित आत्ताही तो राजकारणात असेल ना तर नसेलही, पण कुणी ना कुणीतरी येणार ना फाईट करायला. तरी तुमच्या मनात एखादं नाव असेल तर? नाही, आज तुम्ही बघितलं तर राहुल गांधींचं परसेप्शन लोकांमध्ये खूप चांगलं आहे. हो. पण हे जी काही लढाई आत्ता लोकसभेत होणार आहे ते रिजनल बेसिसवर होणार आहे. महाराष्ट्राची लढाई महाराष्ट्रात खेळली जाणार, वेस्ट बेंगॉलची वेस्ट बेंगॉलमध्ये, उत्तर प्रदेशची उत्तर प्रदेशमध्ये, तेलंगणाची तेलंगणामध्ये, आणि मग नंतर फायनली जेवढा आकड्याचा खेळ खेळला जाईल असंही होईल. राहुल गांधी प्राईम मिनिस्टर बनणार नाही, जे आपल्या मनामध्ये आहे ते लोक प्राईम मिनिस्टर बनणार नाही. पण उद्या जसं सिंग साहेब होते ते एक इकॉनॉमिस्ट होते, कदाचित सगळे मिळून असे ठरवतील एका इकॉनॉमिस्टला आपण या देशाचं प्रधानमंत्रीपद द्यावं. होऊ शकतं ना, काय वाईट आहे. आणि अशी एखादी व्यक्ती जे खरं इकॉनॉमिक्स त्यांना कळतं जर आपले प्राईम मिनिस्टर झाले तर नक्कीच आपल्याला मनमोहन सिंग साहेबांनी जसा फायदा या देशाला करून दिला असं येत्या काळामध्ये असं एखादी व्यक्ती तिथे येऊन प्राईम मिनिस्टर बनू शकते. काही होऊ शकतं. पण एक आहे, हे सरकार परत आलं तर राज्याचं जे वाटोळं होणार आहे ते कधी परत रिकवर होईल असं मला वाटत नाही. रोहित पवारांची राजकीय महत्त्वाकांक्षा काय आहे? मी कधीही कुठेही एखादा फोन केला आणि कोणालाही केला ते कुठलंही काम असलं लोकांच्या हिताचं ते काम झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे. वा. आणि एक खोडसाळ प्रश्न, ते आम्हाला प्रत्येकालाच वाटतं, अजितदादांशी शेवटचं बोलणं कधी झालं होतं? 3 महिन्यापूर्वी. कशा बाबतीत? काय आठवत नाही. वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या होत्या. किंवा आता पवार साहेबांसोबत काय बोलणं होतं, किंवा किती दिवसातून बोलणं होतं, घरी जाणं होतं? जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा काय चाललंय, कसं चाललंय, काम काय करतोस, लोकांना भेटतोस का, हां. मग जी काही यात्रा आहे त्याचं प्लॅनिंग कुठपर्यंत आलं आहे. साहेब कधी तुम्हाला स्पून फिडिंग करत नाही, आई तर काहीच देत नाही. तुम्हाला कष्ट करावे लागतात आणि ते करत असताना जर कुठं चुकलो तर मग ते तुम्हाला मार्गदर्शन करतात. अजून तरी तशा पद्धतीचं चूक केल्यामुळे मार्गदर्शन करण्याची वेळ आज तरी आली नाही. उद्या आली तर ते मार्गदर्शन करतीलच. पण शेवटी त्यांच्याच विचाराने आम्ही सर्वजण लढत आहोत. अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं असं वाटतं का या सगळ्या मागच्या घडामोडीवर? कोणावर? एक पवार कुटुंबीय, राष्ट्रवादी पक्ष. अस्तित्व कोण ठरवतं? लोक ठरवतात. दुसरे मोठे पक्ष ठरवत नाहीत. बलाढ्य शक्ती अस्तित्व ठरवत नसतं, लोक ठरवत असतात. येणाऱ्या इलेक्शनमध्ये बघू लोक कुठल्या बाजूला राहतात. साहेब एकदम असे संपवा आता. Yes. खूप थकले तुमचे प्रश्न संपलेत का अजून? एक टाक टूक नुसते प्रश्न उत्तरे चालू होते आणि खूप ठरवून आलो होतो. मग बाहेरून सांगितलं की दादांना 15-20 मिनिटं, दादा खूप थकले. अजून 15 मिनिटं घ्या. तुम्हाला बोल. बोल. एक कन्सेप्ट आहे ब्रेन ड्रेन नावाची, की म्हणजे आपली मुलं आपल्या महाराष्ट्रात शिकतात आणि त्यांचं जे काही कौशल्य आहे हे बाहेरच्या देशात जाऊन वापरलं जातंय. तर असं काही सिस्टम असू शकते का आपल्या इथं, की ते जे इथं जे शिकतात त्यांना त्यांचा बुद्धिमत्तेचा इथंच वापर करता येईल जास्तीत जास्त? ब्रेन ड्रेन 2 टाईपचं असतं. एक आपल्या राज्यात शिकून राज्यात काम न करता राज्याच्या बाहेर पण देशात काम करतात, आणि दुसरं ब्रेन ड्रेन असतं आपल्या देशात काम न करता आपल्या देशाच्या बाहेर काम करतात. महाराष्ट्रातून अनफॉर्च्युनेटली दोन्ही ब्रेन ड्रेन चालू आहेत. एक मोठ्या प्रमाणात कर्नाटकाला चाललेत जे IT मध्ये आहेत, काही तमिळनाडूला चालले आहेत जे इंजिनिअरिंगमध्ये आहेत, आणि आता नवीन सेक्टर एक तयार झालेलं आहे, नवीन राज्य, ते आहे गुजरात. महाराष्ट्रातले बहुतांश प्रोजेक्ट हे महाराष्ट्रात न आणता गुजरातला फोर्सफुली नेण्यात गेले. IFC फायनान्शियल सेंटरसुद्धा तिथं गेलं. ते खऱ्या अर्थाने मुंबईत राहायला पाहिजे होतं. आता मुंबईमध्ये ज्या सगळ्या प्रमुख बँकेचे हेड ऑफिसेस आहेत त्यांच्यावर प्रेशर आहे, तुम्ही आता गुजरातला जावा. हिऱ्याचा व्यापार गुजरातला जावा. म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. सुरत सामान्य लोक कधी लुटले नव्हते, त्यांनी तिथे असणारे अशा लोकांना लुटलं जे सामान्य लोकांना लुटतात. आता तोही, आणि जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न आला ज्यामध्ये गुजरातला असं वाटत होतं की मुंबई त्यांच्याकडे येईल नाही तर मुंबई हे वेगळं राज्य राहील, ते त्यांना जमलं नाही. तर आता कुठंतरी या शक्तींमुळे, केंद्राच्या सपोर्टमुळे ते वचका काढतात का काय असं आता आम्हाला वाटायला लागलं आहे. त्यामुळे आता अस्मितेचा विषय झाला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर आम्ही लढणार आहोत. आणि हे ब्रेन ड्रेन जे महाराष्ट्रातून बाहेर चाललं आहे ते जर थांबवायचं असेल तर महाराष्ट्रातच मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आणाव्या लागतील. संधी जेव्हा इथं दिली जाईल
ते उगाच लोक बाहेर कशाला जातील? मग संधी मिळत नाहीये 100% नाही मिळत. की काढून घेतली जाते. गुजरातचं उदाहरण दिलं तुम्ही. बुलेट ट्रेन तुम्हाला लागणार आहे की बुलेट ट्रेन? बुलेट ट्रेनला तुम्ही 2.5 तासामध्ये गुजरातपासून म्हणजे अहमदाबादपासून मुंबईला पोहोचणार. विमानात किती वेळ? 45 मिनटं. विमानाचं तिकीट, बुलेट ट्रेन एवढं तिकीट असेल तर तुम्ही विमानाने जाणार का ट्रेनने जाणार? विमान. आज जर ट्रेन आहे त्या अहमदाबाद आणि पुण्यामध्ये ज्या मुंबईमध्ये ज्या चालतात 50% मोकळ्या जातात दिवाळी सोडलं तर. मग आता मोकळे जात असतील तर बुलेट ट्रेन करायचं कारण काय? तर जगाला दाखवून द्यायचं आमच्याकडे बुलेट ट्रेन आहे. ठीक आहे, केंद्राला दाखवायचं दाखवू द्या ना, पण त्यातलं 1,00,000 कोटीचं लोन महाराष्ट्र घेणार आहे. तेच 1,00,000 कोटी हे जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, MIDCच्या नवीन नवीन काही गोष्टी आणणं असेल, त्याच्या हॉस्टेल्स मुलांना बांधणं असेल, नाहीतर मराठवाड्याला जिथं कुठं पाणी कमी आहे तिथं शेतीचं पाणी आणण्यासाठी हे 1,00,000 कोटी वापरले तर काय वाईट आहे? मग तुमच्या नेत्याला खुश करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राला जर वेटीत धरत असाल आणि त्याला जर 1,00,000 कोटी लोन घेऊन हे खेळणं जर तुम्ही तयार करणार असाल त्याचा कोणालाही फायदा नाही तसा, तर मग हे याचा विरोध कुणीतरी केला पाहिजे. पण कुणी करेल असं वाटत नाही, पण आम्ही तरी करतो. प्रामाणिक अपोजिशन कोण वाटतं तुम्हाला? तुमचा एक नेता प्रामाणिक नेता आहे पण तो अपोजमध्ये आहे, कोण वाटतं तुम्हाला? नाही, नेत्याकडे मी खूप बघतो असं नाही. लोकांचं मत काय हे जास्त जाणून घेतो. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलायला लागतात तर मग समजायचं काय ते चुकतं आहे. नेते बोलतच राहतात आणि ट्रोलरकडे तर दुर्लक्षच केलं पाहिजे. ट्रोलरला कसं आहे 30 पैसे मिळतात का 3 पैसे मिळतात आणि 3 रुपये एका कमेंटला मिळतात, लाईकला 3 पैसे मिळतात, त्या लेवलला ते असतात. त्यामुळे ट्रोलर हे पैसेवाले लोक असतात आणि बहुतांश ट्रोलर भाजपचे जे आहेत, आता ते भारतात बसत नाही, भारताच्या बाहेर बसतात. पैसा खूप आहे ना भाजपकडे. पण आमच्याकडे जे आहेत ते जेन्युइन व्यक्ती आहेत, ते व्यक्त होतात. जेव्हा निगेटिव्हली व्यक्त होतात आम्हाला कळतं की ती व्यक्ती ही एक सामान्य व्यक्ती आहे. ते जेव्हा बोलतात मग आम्ही ते सिरियसली घेतो. नेत्याबद्दल खूप मी नाही, कारण की माझ्यावर जे बोलणार आहेत ते काय उल्लेख न करणारे लोक आहेत. गेल्या 5-7 वर्षामध्ये MPSC परीक्षेकडील पोरांचा ओघ जास्त वाढायला लागलाय. मला असं वाटतं की आता हा जो MPSCचा वाढणारा ओघ आहे त्यात यंत्रणेचा इतका घोटाळा आहे की परीक्षा जानेवारीमध्ये होते, रिझल्ट लागला जातो, पुन्हा त्याच्यावरती स्टे येतं, मग 3-4 महिने लेट होतं, मग म्हणजे एकंदरीत प्रत्येक 1 वर्षाच्या प्रक्रियेला 1-1.5 वर्षाचा काळ जातो. आणि मग मला असं वाटतं की आर्ट्स बॅकग्राऊंडमधली असतील किंवा सायन्स बॅकग्राऊंडमधली ग्रॅज्युएशन झाले आणि मग आता पुढे काय करू, मग हा सगळा लॉट MPSCकडे येतोय मला असं वाटतं. तर यांना जर आपल्याला व्यावसायिकतेकडं किंवा दुसऱ्या गोष्टींकडे वळवायचं असेल तर काय मुद्दा काढता येऊ शकतो? नाही, मुद्द्याचं बोलायचं झालं तर एकतर करिअर गायडन्सचे कोर्सेस हे आपल्या राज्यामध्ये दिले जात नाही. गव्हर्नमेंटकडनं करिअर गायडन्स हे 8वीपासूनच केलं पाहिजे. 10वी नंतर कॉमर्स घ्यायचं, आर्ट्स घ्यायचं का दुसरं सायन्स घ्यायचं हे मुलांना स्वतःला कळलं पाहिजे. 12वी नंतर काय घ्यायचं त्याचं करिअर गायडन्स हे आपल्याला 11वीतच सुरू करावं लागेल. करिअर गायडन्स करत असताना टिपिकल कोर्सेसच केले पाहिजे असं नाही, प्रोफेशनल कोर्सेसपासून काही नवीन कोर्सेससुद्धा आलेले आहेत, त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन करण्याची जरूरत आहे. दुसरं, प्रायव्हेटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आली तर लोक स्पर्धा परीक्षेकडे जाणार नाही. आज प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट कमी असल्यामुळे MIDC आणि ह्याच्यात कंपन्या न येत असल्यामुळे मग करायचं काय, तर मग स्पर्धा परीक्षेकडे लोक वळतात. आणि तुम्ही म्हणता तसं BA केलं आता करायचं काय, तर स्पर्धा परीक्षेकडे जायचं. त्यामुळे करिअर गायडन्समुळे हा मुद्दा तिथं संपतो. आणि इंजिनियर जे आता स्पर्धा परीक्षेकडे वळत आहेत त्याला तुम्ही इन्व्हेस्टमेंट जेव्हा वाढवाल, नवीन नवीन काही गोष्टी कराल, तेव्हा ऑटोमॅटिकली लोक तिकडे वळतील. आणि जेव्हा इन्व्हेस्टमेंट येतात तेव्हा छोटे मोठे व्यवसाय ऑटोमॅटिकली तिथं वाढत जातात. हॉटेलचा व्यवसाय असेल, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असेल, त्याच्यानंतर सर्व्हिस अपार्टमेंट्स असतात त्याचा व्यवसाय असतो, हे ऑटोमॅटिकली वाढत जातं. तेव्हा इन्व्हेस्टमेंट आली की ऑटोमॅटिकली इकॉनॉमी तिथे डेव्हलप व्हायला लागते. आणि राहिला प्रश्न स्पर्धा परीक्षेचा, माझं तर म्हणते 2.5 लाख भरती प्रलंबित आहे. 2.5 लाख पदं ही वेकंट आहेत. 100% एकदा भरून टाकली तर मग ते बाकीची मुलं आहेत, आता संपलं, आता पदच संपली, आता करायचं काय, तर दुसरं काहीतरी बघावं. मग त्यातून ते बाहेर निघतील, दुसरं काहीतरी करायला लागतील, पण त्यासाठी 2.5 लाख भरती ही करावी लागेल. सध्या ट्रेंड चालू आहे की राजकीय नेत्यांवर बायोपिक येणं, त्यांचे अजेंडा पुढे सरकवणं. तुम्हाला असं वाटतं का माझ्या स्वतःवर बायोपिक यावा वगैरे? कशावर? तुमच्या तुम्ही तुमच्यावर पुस्तक लिहिण्याचा विचार करता नाही तर बायोपिक करण्याचा प्रयत्न करता तेव्हा समजायचं की तुमची रिटायरमेंट जवळ आली. करेल मी 30-40 वर्षानंतर. काय वाटतं असं ट्रेंडिंग म्हणजे बायोपिकच्या या ट्रेंड ह्याच्यावर की अजेंडा म्हणून वापरला जातो? 100%. त्याला आपण म्हणतो कल्चरल पॉलिटिक्स. कल्चरल पॉलिटिक्सचा वापर हा पुस्तकात होतो, त्याच्याच बरोबर TV सिरियल्समध्ये होतो,
त्याच्याचबरोबर पिक्चरमध्ये होतो. तो पॉलिटिक्सचाच एक भाग आहे. मध्ये एक पिक्चर कुठला तरी आला होता, मी गेलो त्यांचं नाव विसरून, जे शिंदे साहेबांनी स्वतःला प्रमोट करण्यासाठी केला होता. पिक्चर वाईट होता असं मी म्हणणार नाही, पण कधीकधी एखाद्या पर्सनॅलिटीला हे खूप मोठ्या पद्धतीने दाखवलं जातं. ठीक आहे, तो त्यांचा विषय आहे, पण तो कल्चरल पॉलिटिक्सचा मुद्दा आहे. पण ह्या गोष्टी योग्य का अयोग्य हे मला सांगता येणार नाही, कारण का तो अधिकार माझ्याकडे नाही. मला असं वाटतं जर चांगल्या लोकांच्या बायोपिक झाल्या तर त्याचा फायदाच होतो, त्याचं नुकसान होत नाही. रोहित पवारांना आनंद कशातून मिळतो? रोहित पवारांना आनंद कशातून मिळतो? नाही, काम केल्यानंतर एखाद्या व्यक्ती माझ्याकडे आला, त्याचं काम झालं आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य बघितल्यानंतर मला आनंद मिळतो. रिग्रेट आहेत काय आयुष्यात? रिग्रेट आजचं क्वालिटीचं राजकारणाची क्वालिटी बघितल्यानंतर मध्ये एक रिग्रेट होतं, राजकारणात आलो ते रिग्रेट होतं, पण आता तो राहिलेला नाही मुद्दा. आता लढायचं ठरवलेलं आहे म्हणून आक्रमक झालो आहे, आता लढतो आहे. त्यामुळे खूप रिग्रेटबद्दल विचार करायला लागलो तर फार आपण पास्टमध्ये जगायला लागतो. रिग्रेट गेलं बाजूला, आता आपण फ्युचरमध्ये जर जगायचं असेल तर मग मला असं वाटतं की उद्याचा विचार जास्त करणं योग्य आहे पूर्वीपेक्षा. या संघर्ष यात्रेला राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांचा कसा सपोर्ट मिळतोय? आता सुरुवातीला सुप्रियाताई होत्या, अनिल देशमुख साहेब होते, मग सुषमाताई अंधारे होते, विश्वजित कदम होते, शेवटी उद्धव ठाकरे साहेब आहेत, आदरणीय पवार साहेब आहेत. आता पवार साहेब जेव्हा येतात, जे पक्षाचे प्रमुख आहेत, तर बाकी नेते आले तर चांगलंच आहे, पण पवार साहेब तर आहेतच. कसं वाटलं तुम्हाला बोलून? कोणाशी? तुमच्याशी? भारी वाटलं. शेवटी युवकांना काय सांगाल महाराष्ट्रातल्या? येत्या काळामध्ये राजकीय पोळी भाजण्यासाठी धर्मभेद आणि जातीभेद हा खूप मोठ्या प्रमाणात केला जाईल. तुमच्या सर्वांसाठी काय महत्त्वाचं आहे, तुमचं भविष्य कशामध्ये आहे, जी काही डिग्री तुम्ही घेतली आहे ती डिग्री घेत असताना ते स्वप्न फक्त तुमचं आहे का आईवडिलांचं आहे याचाही विचार करा. एखाद्या वेळेस तुम्हाला डिप्रेशनमध्ये तुम्ही जाल आणि तेव्हा वेगळा निर्णय घेण्याचा तुम्ही विचार कराल, तेव्हा आईवडिलांबद्दल फक्त तुम्ही स्मरण करा. आणि ह्या गोष्टीमध्ये तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे याचा सातत्याने तुम्ही विचार करा. चांगलं एखादी गोष्ट करत असताना अनेक लोक असे आहेत जे तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील, पण हे एक नॅचरल प्रोसेस आहे. जे मला फेस करायला लागलं ते तुम्हालाच करायला लागेल, असे सगळ्यांनाच फेस करावं लागतं. लोक आपल्याला खालीच खेचत असतात. आई वडील काय म्हणतात, तुमच्यावर प्रेम करणारे लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याच्याकडे जास्त लक्ष केंद्रित करा आणि मग तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा. यश आल्याशिवाय राहणार नाही. सकारात्मक राहा आणि आयुष्यामध्ये जसा चढ असतो तसा उतारी असतो. त्यामुळे तुम्हाला जर खूप अडचणी आज येत असतील तर उद्या सक्सेसला सुद्धा तुम्ही समोर जाऊ शकता. व जर सक्सेस आज तुम्हाला खूप येत असेल तर उद्या तुम्हाला अडचणी पण येऊ शकतात याची जाण तुम्ही ठेवा. कारण स्ट्रेट ग्राफ हा कोणाचाच नसतो. वर खाली आयुष्यामध्ये काही गोष्टी होत असतात. प्रेमापासून व्यवसायापर्यंत सगळ्याच गोष्टीमध्ये ह्या गोष्टी होत असतात. त्यामुळे समजून घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. आईवडिलांवर प्रेम करा, त्यांचा आदर करा. त्यांची स्वप्न हे तुमची स्वप्न आहेत हे मनामध्ये ठेवूनच तुम्ही काम करा. एवढंच इथं सांगेल. कुठल्याही प्रकारे तुमचा वापर होऊन देऊ नका. राजकीय दृष्टिकोनातून असो ना ते इतरही, एवढंच मनामध्ये ठेवा. काम करा. आयुष्य तुमचं आहे, फ्युचर तुमचं आहे. तुम्हीच काही ना काहीतरी करू शकता. वा वा, संपूया आता. तुम्हाला कसं वाटलं? अजब गजबमध्ये येऊन छान वाटलं? चांगलं वाटलं की. अजब म्हणजे नाव कोणाचं? अजब आणि गजब कोणाचं? अजब गजब असं आहे का? मला उलटं वाटलं ॲक्च्युली. TWJ इव्हेंट्स आणि अजब गजब चॅनलकडून एक छोटीशी भेटवस्तू. आम्ही दुपारपर्यंत आलो, पण आम्हाला माहिती आहे की दादा सकाळी 7 वाजल्यापासून युवा संघर्ष यात्रेमध्ये आहेत. आता रात्रीचे 10 वाजलेत आणि दादा एवढी सगळी पायी यात्रा करून सुद्धा दादांनी आम्हाला अर्धा पाऊण तास का होईना, अजूनही ते असं म्हणतात की तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर विचारा. तर ही अजब गजब व्यक्ती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजब गजबला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुम्ही सुद्धा एकदा सांगा ना, अजब गजबला सबस्क्राईब करा. अजब गजबला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि 2 युवा स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत आहेत. आपली जबाबदारी आहे यांना सहकार्य करण्याची, ताकद देण्याची युवा म्हणून. त्यामुळे तुम्ही नक्कीच ती ताकद या प्लॅटफॉर्मला द्याल असा विश्वास इथं व्यक्त करतो. मी सुद्धा लाईक करणार आहे, तुम्ही सुद्धा लाईक करा आणि शेअर करा.
अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.